वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज आहे डे 2. मम्मी घाबरली आहे. आम्ही आता निघालो आहे दुसऱ्या देवीला कव्हर करायला. ती कोणती देवी आहे? कोणती आहे? आम्ही भगूरला चाललोय गाईस. सो मम्मीचं असं म्हणणं होतं आता. मी म्हटलं की मी व्लॉग नाही चालू केला तुमच्यामुळे बिकॉज लेट झाला आम्हाला खूप जास्त. सो त्यांचं असं होतं की मग आता कर, सिग्नल वर थांबलोय. सो लेट्स गो. सायराज कव्हर करतोय नेहमीप्रमाणे ते बिकॉज ती गाडी चालवतीये. शिवराजचं पण एवढं लहान आहे तरी पण म्हणतोय गाईज जय माता दी. जय माता दी. जय रेणुका माता. आणि कोण कोण आहे दाखव ना त्यांना सगळं. इकडे दाखव मागे. मी पहिले आजी, मोठी मम्मी, ननू आजी, मम्मी आणि तुमचा चहा पण इथं पडलाय. सांगितलं तेच ऐकणार, तेच करणार आहे. गाईज मी एक सांगत असंच आता आम्ही देवाचे गाणे लावून मस्त चाललोय आणि ऑलमोस्ट अर्धा रस्ता आम्ही आता पोहोचूच ना मम्मी. 5 मिनिटात आम्ही पोहोचू. मला एक मेमरी शेअर करायची आमची. जसं म्हणजे आम्ही कुठे पण ट्रॅव्हल करायचो ना दादांसोबत, माझ्या आजोबा जे होते त्यांच्यासोबत, ते नेहमी आम्हाला असं म्हणजे खाण्यासाठी थांबायचे कुठे पण. म्हणजे त्यांना खाण्याचं खूप हे होतं. ते फूडी होते खूप जास्त माझ्यासारखे. म्हणजे मी त्यांच्यासारखी आहे ऍक्च्युली. तर मग कुठे पण असं की हा दादा आता थांबवायची का गाडी, मला भूक लागली आहे, नाश्ता करायचा असं. तर मला ते आता आठवलं कारण की मला आता भूक लागली आणि गाडी चालवताना असं ते वाटतंय मला. आता तू त्यांच्या दाखव, तू पण बोल. मैत्रिणीने सांगितलंय की शिवराज सारखंच ऐकायचं म्हणून ती शिवराजची बहीण त्या गाडीच्या मागेच चालली. मी जी गाडी सांगितली थोडी चांगली ना. कसली गाडी माहितीये तुम्हाला ती? हो. कसली? टॉयलेट घेऊन जात माहिती नाही. आपण त्याच्या मागे जातो आणि कधीच. अरे ती भगूरची गाडी आपल्या भगूरपर्यंत व्यवस्थित म्हणून त्याच्या मागे चालली. तरी बोलली मम्मी काय रंग लाल आहे ना, सगळीकडे लाल लाल झालं असेल. बायकांनी लाल कलरच्या साड्या घातल्या. मध्ये आता आम्ही बघत होतो तर तिकडे लाल आलंय. ते कधी येतं जेव्हा खूप ट्रॅफिक असते तेव्हा. आणि मम्मीचं म्हणणं आहे की जेव्हा आज रेड कलर आहे गाईज. सो तिचं म्हणणं होतं की तिथे सगळ्या बायकांनी रेड घातलं. मम्मी लॉजिक. सो गाईज आम्ही फायनली आता पोहोचलो आहोत भगूरला. मी गाडी पार्क करायला गेले होते. माझ्यासोबत सायराज आहे. सो या आणि तो घेत होता शूटिंग. सो थोडेसे ग्लिचेस आले असतील व्हिडिओ मध्ये तर प्लीज इग्नोर करा. इथे मस्त आहे बघा. आणि मम्मी इकडे आपली बिचारी चप्पल नाही घातली. मी तिला चप्पल नाही घालत नवरात्राचे. तिला उपास असतात तिथे 9 दिवस म्हणून. आणि यार ओके आम्ही काय आहे कुंड आहे ना. मी म्हणलं हुंडा काय म्हणते, हुंडा वाटलं बिचारीला. आणि इथे आता बघा इथे अशी गर्दी झालेली म्हणून तिला मी घेऊन गेले. माझ्यामुळे तिला चालत जावं लागेल. सॉरी मम्मी, माझ्यामुळे तुला चालत जावं लागेल. या कुंडाच्या पाण्याने ना सगळे रोग वगैरे नाहीसे होतात. आपल्या त्वचा रोग वगैरे सगळे. ओ इथे चप्पल काढे. चला गाईस तुम्हाला मी कुंड दाखवते. बघा हा कुंड आहे. मी हे लोक इथे गंधकाच्या पाण्याचं कुंड. गंधकाचं आजी साडी घालतात आपण ते. गंधकाच्या पाण्याचं तीर्थ कुंड आहे हे. ह्या कुंडामध्ये आंघोळ केली की सगळे त्वचा रोग वगैरे. आता मम्मी तेच सांगितलं. नाहीसे होतात ते नाहीसे होतात ते. ओके म्हणून ते कुंडाचं महत्व आहे आंघोळ करायची. चलो इथे ना या कुंडामध्ये बघा ना हे काहीतरी एक आहे. सगळ्यांनी टाकले ते. कोणाचं काय असेल तिथे. सो या हे असं इथे हे कुंड आहे छोटंसं.
इथे जे कुंड आपण आता बघितलं त्याच्याच इथे हे मंदिर आहे भगूरच्या देवीचं, रेणुका माता मंदिर म्हणतात त्याला. हे अशी लाईन आहे. लेट्स गो. सो गाईज हे बघा आम्ही आता आलोय मंदिरामध्ये. मम्मी आमच्यासाठी थांबली आहे. तशी जागी झालेली आहे. गाडीमध्ये एक शब्द बोलली नाहीये. देवाच्या दारात येऊन भूक लागली हिला यार. देवाच्या दारात येऊन नाही गाडीत बसल्यापासून मला पण भूक लागलेली. मी तर गाडी चालवली आणि आम्ही आता मध्ये विचार करत होते की मी पण गाडी चालवून घेते. बाय गाईज. गाईज मी हिच्यासाठी उठले कॉन्टेंटसाठी आणि हिने लगेच ओरडली आहे. सांगते मी नंतर. आता आम्ही आलो मी नंतर सांगते. गाईज इथं आलो आहे. मस्त आहे. यांनी इथं डेकोरेशन केलं आहे मस्त फुलांच्या माळेचं. का नाही आहे साईडने पटकन दाखव पुढे गेलं परत ते करू होईल. गाईज हे बघा दिसली बघा बघू या माणसांनी मस्त आहे ना. एवढं सगळं आणलंय ओटीचं सामान मम्मींनी. आम्ही आता आलोय जवळ बिकॉज आम्ही ती लाईन डायरेक्ट कट करून आलोय. सॉरी गाईज. सॉरी. तोंड बघ अशा पद्धतीने लागलंय डोक्याला डायरेक्ट. सो हे थांबलेत अजून. मी जाते पुढे. मला तुम्हाला इन्फॉर्मेशन पण द्यायची आहे. मला माहिती आहे या देवीचं. असे आहे इथं पूर्ण सर्कलमध्ये. जोगवा मागत होत्या तर माझ्याकडे पैसे नाही. माझा होतं मिळवत आम्ही पैसे नाही आहे. सो या बाहेरून आहे. वाव हे बघा ना. इथून जाऊन पूर्ण टर्न मारून इथून परत एक एंट्री जी आहे कालिका माता जी आहेत त्याचं पण असंच आहे सगळं. आपण इथे बसू थोडा वेळ त्या येऊ. आजींना पण आमच्यासोबत घेतलंय. आम्ही आता इथे जे राहतात इथे एक घर आहे तर मग ते पुजारी येत आहेत वाटतं तर त्यांच्याकडनं व्यवस्थित माहिती घेतो आणि तुम्हाला सांगतो. काहीच आपल्याला जे इथे राहतात मी जसं आता म्हणलंय तर ते आपल्याला इन्फॉर्मेशन देतात. देवीची थोडी फार माहिती आम्हाला हवी होती. पूर्वीच्या काळी ही तपोवनाची देवी म्हणून प्रसिद्ध. जुन्या काळी इथे पूर्ण अरण्य होतं आणि इथे ना या अरण्यामध्ये महर्षी भृगूने तपस्या करायच्या. त्याच्यामुळेच ना हे जे भृगूर गावाचं नाव पडलं आहे ते भृगू ऋषींवरतीच पडलं आणि त्याच्यामुळे आपल्या देवीचं भृगू ऋषीने स्थापन केल्यामुळे ती भगूरची देवी म्हणूनच प्रसिद्ध झाली. महत्त्वाचं म्हणजे ही देवी स्वयंभू आहे. जी स्थापना महर्षी भृगूंतारित झालेली आहे आणि ही नवसाला पावणारी आहे. आणि समोर बारव आहे. त्या बारवामध्ये लोक आंघोळी करतात. त्यांना जे काही पण स्किनचे आजार असतात त्वचाचे रोग असतात ते शक्यतो निघून जातात आणि भरपूर लोकांना ती आहे ना प्रसिद्धी आलेली आहे. त्याच्यामुळे ना दिवसेदिवस याची आहे ना म्हणजे आपल्या मंदिराची प्रसिद्धी वाढत चाललेली आहे. आता हा नवरात्रीचा उत्सव चालू आहे. मंदिराच्या मूर्तीचं रंगकाम आहे ना प्रत्येक पितृपक्षामध्ये चालू होतो. गणपतीमध्ये मुहूर्त साधला जातो कलरचा आणि मग नवरात्रीच्या वेळेस ना ते पूर्ण बंद असतं कारण रंग ओला असल्यामुळे मूर्तीचे दर्शन होत नाही. मग फोटोचे दर्शन होतात आपल्या. आणि मग किती वर्ष झाले त्या? हा मंदिराचा दुसरा जीर्णोद्धार आहे. अगोदरचा पहिला जीर्णोद्धार तिथे पाठी लावलेली आहे. 2 शिला आहेत त्या भिंतीला. अच्छा तिकडे पाठी लावली आहे. ओके. तर तिथे ना पहिला 1946 साली झाला आहे वाटतं. काटिंगण यांनी केलं होतं आणि मग ते मंदिर पण ना भाविकांसाठी छोटं पडायला लागलं. त्याच्यामुळे मग ते मोठं केलं. दुसरा जीर्णोद्धार ओके. आणि रेणुका माता आहे आणि आपली मूर्ती अष्टभुजा आहे आणि सिंहावरती आरूढ आहे. त्यांनी आपल्याला फायनली इन्फॉर्मेशन दिली. ते ॲक्च्युली इन्फॉर्मेशन नव्हते देणार
म्हणजे त्यांचं असं होतं की मला सोशल मीडियामधून काय मी इतकं इंटरेस्टेड नाही आहे म्हणून असे काही असतात. पण मग आपल्याला तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती, सगळं सांगायचं होतं म्हणून मग तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी कळतंय का म्हणून माझं म्हणणं मी पडले असते खूप घाण. सो म्हणून प्लीज गाईज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा व्हिडिओवर, कारण की खूप गरजेचे आहेत ह्या गोष्टी. आणि मस्त दिसतोय. हा कळस आहे बघा इथे आणि जो आम्हाला लांबूनच दिसला होता. लोक गाईज त्यांचा आवाज इतका बारीक होता, मला माहिती नाही तुम्हाला आवाज आला का नाही, बट मी माईक आणला होता आणि बॅग मध्ये माईक आणि बॅग गाडीमध्ये. पण मी तुला म्हणते त्यांना म्हण की आवाज थोडा भाई त्यांना आधीच बोलायचं नव्हतं, ते म्हणले ना नंतर ते ओळखीचे तुला असं सांगितलं, ओळख सांगितलं, पण ते असे तो एवढं हे करून करत होते मला जाऊ दे बाबा. गाईज आम्ही आता जस्ट घरी आलोय आणि मम्मी बिचारी लगेच कामाला लागली, उसळ बनवती होती आम्हाला. सो आणि मला असं वाटतं की आत्ता नको हा ब्लॉग एंड करायला डे 2चा. मला असं वाटतं की संध्याकाळी करू, बिकॉज आम्ही संध्याकाळी वाड्यावर जाणार आहे काल पूजेला. जसं काल गेलो नव्हतो आम्ही पूजा करायला, तर आज आम्ही जाऊ. सो तुम्हाला तिकडची म्हणजे घरातली पण आम्ही पूजा जशी करतो तशी, आज ट्यूजडे आहे ना तर आज जोगवा मागतात, तर तुम्हाला मी ते पण दाखवेन आणि मग नंतर आपण हा ब्लॉग एंड करूया. सो गाईज आम्ही आत्ता आलो आहोत वाड्यावर. मी जसं तुम्हाला म्हटलं होतं की संध्याकाळी आरती बाकी आहे, सो आता आरतीसाठी चालली आहे. आणि हां आज पण पाऊस आहे पण आलो बाबा. माझं असं होतं की नाही यार, काल पहिला दिवस होता तर आरती नाही केली, म्हणजे हां म्हणजे मम्मीने केली, मोठ्या मम्मीने, पण आम्ही नव्हतो. तर मग असं ते की ओटी भरायची, आणि आज ट्यूजडे तर आज जोगवा पण मागतात ना. ट्यूजडेला आणि फ्रायडेला मागतो ना. कसं मम्मी असा मैत्रिणांची नाहीये, ते एक जण वारलेत म्हणून ती तिकडे गेलीये. सो या आम्ही आहोत, नाहीतर ती परत तिचं असतं. आणि ननवाजी मस्त कलर खेळाय तिची, ती एकदम यल्लम्मा माता झालीये, यल्लम्मा माता झालीये. काहीच आमची आता आरती झाली आहे, पण म्हणजे आरती बाकी आहे. आम्ही आरतीच्या मध्ये सुटले सगळे बघा. आणि ही कौतुकी मध्ये मला नको घेऊ, माझी साडी अशी आहे काही. आणि तुम्हाला एक जण दाखवू का, मम्मी तू पण अगं आधी नाचायचं. हे बघ, हे असे तांदूळ आणि ह्याच्यात असे जोगवा घेतात दर ट्यूजडेला आणि फ्रायडेला. मोती हजाराचा असं हे म्हणत असतात. हा जोगवा आहे आणि तो मध्ये असे घेऊन हे करतात. आई अंबाबाई तुमच्या पायामध्ये गोंद, आई अंबाबाई तुझ्या पायामध्ये गेंद, तुमच्या दर्शनाचा लागला छंद आई जोगवा दे, आई दे जोगवा दे, आई अंबेचा जोगवा दे ग जोगवा दे. सो गाईज आमचं सगळे आरती, जोगवा, नंतर श्री सुक्त आम्ही जे लास्टला नेहमी म्हणतो हे तेच आहे कुंकू, म्हणजे ते सगळं करून आमचं झालंय. आणि या दिस इज द एंड ऑफ डे 2 फक्त. ओके, आय एम नॉट टेलिंग द सिरीज, डे 2. ओके, सो या
मी हा ब्लॉग इथे सेंड करते. सो टिल देन गाईज, फॉलो युअर ड्रीम, बी स्ट्रॉंग, डू स्माइल अँड फील द वाइब्स. आणि एक्साइटेड राहा डे 3 साठी. मी पण आहे. बाय. मी आणि मम्मी आता देवीला आलोय त्या गंगेवरच्या. आणि हे बघा पाऊस पडलाय नाशिकमध्ये. तुम्हाला तिथं म्हणलंय ना काल आणि आज डायरेक्ट पूर बघा गाईज. ओ माय गॉड भाई, इथपर्यंत आता पाणी आलंय. आणि ना जेव्हा पण पाऊस पडतो तेव्हा पूर्ण हे मंदिर तर पूर्ण मंदिर जातं. इतका पाऊस असतो आणि इतकं ते भरून जातं पूर्ण. मला देवीला दाखवलीच नाही. सॉरी दाखव.